मंडळी नमस्कार. बिग बॉस मराठी सीझन 6चे वोटिंग ट्रेंड्स, फायनल वोटिंग ट्रेंड्स तुमच्यासमोर घेऊन आलो आहे. आणि या आठवड्यामध्ये नॉमिनेट असणारे सदस्यांची नावे तुम्हाला माहितीच असतील, परंतु मी पुन्हा एकदा सांगतो की तिसरा आठवडा होता हा. आणि या आठवड्यामध्ये जे नॉमिनेट सदस्य जे होते ते प्रभू शेळके, ओमकार राऊत, सोनाली राऊत, दीपाली सय्यद, करण सोनवणे, प्राजक्ता शुक्रे, रुचिता जामदार, विशाल कोटियन हे स्पर्धक या आठवड्यामध्ये नॉमिनेट झालेले होते. आणि त्यामुळे यंदा कोणीतरी महत्त्वाचा सेलिब्रिटी जो आहे तो घराबाहेर जाणार या आठवड्यामध्ये. तर नक्कीच वोटिंग ट्रेंड्समध्ये कोण आहे टॉपला, कोण आहे बॉटमला, याविषयीची नक्कीच माहिती, याविषयीचं ट्रेंड मी तुम्हाला आत्ताच्या व्हिडिओमध्ये धक्कादायक नक्कीच आहे, पण तो सांगायला लागणार आहे. कोण जाणार बाहेर यावरून नक्कीच आपल्याला थोडासा अंदाज येऊ शकतो. आता सध्याचा जो वोटिंग ट्रेंड्स आहे, जो शुक्रवारी 12पर्यंत जो फायनल वोटिंग ट्रेंड झाला, जिथे वोटिंग बंद केलं गेलं, आणि त्याच्यानंतर जो आहे आज आपल्याला बाहेर जाणारा व्यक्ती आज कळणार नाही, पण आपल्या वोटिंग ट्रेंडनुसार कोण बॉटमला आहे ती व्यक्ती बाहेर जाऊ शकते असा अंदाज आपण नक्कीच बांधू शकतो. आता सध्याचा जो वोटिंग ट्रेंड्स आहे त्याच्यानुसार जो आहे तो टॉपला आणि बॉटमला असा खेळाडू नक्कीच आपल्याला पाहायचा आहे. तर बॉटमला सध्या जे आहे 7व्या क्रमांकावरती सोनाली राऊत आहे. सोनाली राऊतला सध्या जरी बिग बॉस हिंदीची जी कंटेस्टंट असली तरी तिला सध्या घरामध्ये अजिबात तिचं काही फुटेज मिळत नाही आहे, चांगल्या प्रकारे तिचा खेळ बघायला भेटत नाही. म्हणून वोटिंगच्या ट्रेंडनुसार सगळ्यात बॉटमला आहे सोनाली राऊत. त्याच्यानंतर जे आहे 6व्या क्रमांकावरती दीपाली सय्यद मॅडम आहेत. त्यांचाही खेळ बऱ्यापैकी निगेटिव्ह पद्धतीने विशालच्या बाजूने गेल्यामुळे त्यांना हा नक्कीच वोटिंग ट्रेंड्समध्ये धक्का बसणार आहे. दीपाली सय्यद आहेत 6व्या क्रमांकावरती. 5व्या क्रमांकावरती आहेत प्राजक्ता शुक्रे. प्राजक्ता शुक्रे यांनी सुद्धा या आठवड्यात जरा कमीच गेम दाखवला आहे. टास्क त्यांच्याप्रमाणे आले नसल्यामुळे त्यांना तिथेही जास्त काही करता आलेलं नाही. त्याच्यामुळे प्रेक्षकांची या आठवड्यामध्ये वोटिंग ट्रेंडनुसार 5व्या नंबरला ठेवलेला आहे प्राजक्ता शुक्रे मॅडम यांना. त्याच्यानंतर 4थ्या क्रमांकावरती आहे, ज्याला असं वाटतंय की मी हिंदीमधून खेळून आलो आहे, मी इथं बाहेर जाऊ शकत नाही, मी लय भारी खेळतोय, असा विशाल कोटियन. पण तो 4थ्या क्रमांकावरती आहे वोटिंग ट्रेंड्सला. हिंदी फॅन फॉलोइंग त्याची भरपूर आहे, ती वोटिंग करणार त्याला, परंतु त्याचा खेळ तसा दिसत नसल्यामुळे, तो निगेटिव्ह फ्रेममध्ये, निगेटिव्ह झोनमध्ये असल्यामुळे नक्कीच प्रेक्षक त्याच्यावरती नाराज असू शकतात. आता 3ऱ्या क्रमांकावरती आहे बडबड रुचिता जामदार. नुसती बडबड करते, पण भाई आहे सध्या 3ऱ्या क्रमांकावरती तग धरून आहे रुचिता जामदार. नक्कीच 3 नंबरला कोण असणार आहे, तर 3ऱ्या क्रमांकावरती रुचिता जामदार असल्यामुळे 2 नंबरला जे आहेत ते करण सोनवणे आहेत. करण सोनवणे वहिनी या ॲक्टमुळे त्यांना नक्कीच वोटिंगमध्ये फायदा झाला आणि त्याचे फॅन फॉलोइंग ज्या करणचे जास्त असल्यामुळे या आठवड्यात नक्कीच वरती आलेला आहे करण 2ऱ्या क्रमांकावरती. आता 1ल्या क्रमांकावरती भरभरून कोण असणार, तर 7 सदस्य होते नॉमिनेट. आणि त्याच्यामुळे आता या आठवड्यामध्ये रोशन भजनकर गेल्या आठवड्यामध्ये वोटिंग ट्रेंडमध्ये हायेस्ट होता, पण या आठवड्यात तो नॉमिनेशनमध्ये नसल्यामुळे या आठवड्यामध्ये टॉपचा किंग जो आहे वोटिंगमध्ये तो आहे प्रभू शेळके, कालू डॉन. आणि नक्कीच त्याला फायदा झालेला आहे. बाकीचे जे सदस्य आहेत त्यांच्यापैकी जास्त वोटिंग त्याला या आठवड्यामध्ये मिळालेलं आहे. आणि असा धक्कादायक बदल या आठवड्यामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. तर हे होते वोटिंग ट्रेंड्स. आणि या आठवड्यात वोटिंग ट्रेंड्सनुसार जर पाहायचं म्हटलं तर सोनाली राऊत बाहेर जाऊ शकते वोटिंग ट्रेंडनुसार. बघूया कोण जाते. जर बिग बॉसने खरंच वोटिंग ट्रेंडनुसार जर काढलं तर सोनाली राऊत बाहेर निघायला पाहिजे. लेट्स सी काय होते ते बघूया. आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.